लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधून अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे. आता हे दिग्गज नेते कोण आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झालेला आहे. शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी त्यांचा 7,000 मतांनी पराभव केलेला आहे. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झालेला आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे हे विजयी झालेले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांचाही पराभव झालेला आहे. या मतदारसंघामध्ये नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांचा पराभव झालेला आहे. या मतदारसंघामध्ये नारायण राणे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून राहिले आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झालेला आहे. उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा तर धक्कादायकरित्या पराभव झालेला आहे. अमोल कीर्तीकर यांचा तर अवघ्या 48 मतांनी पराभव झालेला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या नवनीत राणा यांचा पराभव झालेला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हे देखील पराभूत झालेले आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार यांचा देखील पराभव झालेला आहे. तर अनंत गीते, भारती पवार, उज्ज्वल निकम यासारख्या दिग्गज नेत्यांचाही महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे.